मेंढ्यांच्या कळपावर भर दुपारी लांडग्यांचा हल्ला. तब्बल 19 मेंढरे आणि शेळ्यांची पिल्ले पडली मृत्युमुखी. जांभुळणे येथे घडली घटना. मेंढपाळाचे मोठे नुकसान. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुखदेव खताळ या मेंढपाळाने लाडेवाडी येथे वाडग्यात मेंढी आणि शेळीची पिल्ले कोंडली होती. कुटुंबातील सर्वजण मेंढ्यांचा कळप घेऊन शिवारात गेले असता दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वस्तीवर लांडग्यांनी मेंढरांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये त्यांनी 19 पिल्लांचा फडशा पाडला. यात मेंढरांची 15 तर शेळ्यांची 4 पिल्ले होती. लांडग्याने केलेल्या हल्ल्यामुळे मेंढपाळाचे सुमारे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनामा केला. या घटनेमुळे जांभुळणीत खळबळ उडाली असून परिसरातील लोक भयभीत झाले आहेत. या लांडग्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी केली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. आज जांभुळणीच्या खाली असणारी लाडेवाडी, या लाडेवाडीमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे. आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खताळ यांची हे स्वतः मेंढपाळाचा व्यवसाय करतात. ते मेंढ्या घेऊन शेतामध्ये गेले असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ 19 असणारी छोटी छोटी कोकरं, त्याच्यामध्ये 4 करडं म्हणजे शेळीची पिल्लं आणि राहिलेली 15 जवळजवळ मेंढ्यांची पिल्लं बंद करून ठेवली होती. परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 त्यांची असणारी जनावरं ही इथं मृत पावलेले आहेत. तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे. अशा घटना वारंवार मानदेशामध्ये सगळीकडेच, आटपाडी असेल, कवठेमंका, जत, खानापूर, विटा, मान, खटाव, माळशिरस ह्या भागामध्ये होत आहेतच. मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये 2-3 घटना घडलेल्या आहेत. तर माझी फक्त राज्य शासनाकडे आणि विशेष करून वन विभागाकडे विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी. धन्यवाद.